ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेमध्ये आलेलं आहे। दिव्याला तेल तेव्हाच घातलं पाहिजे जेव्हा तो जळत असतो, पण दिवा विझल्यानंतर तेल घालून काही उपयोग नाही। गेले काही दिवस भास्कर जाधव पक्षामध्ये नाराज असल्याचं बोललं जाते आणि अशामध्येच त्यांचं हे स्टेटस चर्चेचा विषय ठरलंय। आपल्याच पक्षात त्यांची अडचण झालेली पाहायला मिळतेय आणि त्यातच त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस हे आता चर्चेमध्ये आलेलं आहे। भास्कर जाधवांना जायचं असतं तर ते मागेच गेले असतं, यावर वैभव नाईक यांनी असं म्हटलेलं आहे। भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता करावं असंही नाईक यांनी म्हटलंय। एकच आहे की भास्कर जाधव हा आजचा जो स्टेटस आहे, खरोखर आज आपल्याला माहिती असेल की भास्कर जाधवांनी जर जायचं असेल तर ते 2022 मध्येच गेले असते, 2024 मध्येच तिकीट घेतलं असतं आणि ते तिकडे गेले असते, मंत्री झाले असते। भास्कर जाधव म्हणतात की आपल्याला जी सध्याची भूमिका आहे ती आपण योग्य रीतीने मांडली पाहिजे। आज खरं तर आज विधानसभेच्या अधिवेशनाला 30 तारीखपर्यंत सुरू होत आहे आणि या संदर्भात या वेगवेगळ्या वावड्या मुद्दा सत्ताधाऱ्यांना निवडले जात आहेत। जर तुम्हाला एवढीच जर भास्कर जाधवांची काळजी असेल तर तुम्ही भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता म्हणून जाहीर करा। भास्कर जाधव चांगले वाचक आहे, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे। पण राऊतसाहेब हे सिग्नल्स आहेत असं वाटतं नाही, मला माहिती उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही, सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का? नाही, ठीक आहे, पक्षाची भूमिका आहे। मोजक्या जागा असतात, 3 पक्षाचं सरकार होतं, आपण समजून घेतलं पाहिजे। आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले, ते सोडून गेले। चाणाक्ष, हुशार, तडफदार असे लोक होते खूप, त्यांना घेण्याचा पक्षाने निर्णय केला, आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे। दरम्यान व्हॉट्सअप स्टेटसवर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलंय। माझ्या स्टेटसचा चुकीचा अर्थ काढू नये असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। स्टेटस टाकला याचा अर्थ मी नाराज आहे असं नाही, असंही जाधव यांनी स्पष्ट केलंय। मी स्पष्ट बोलतो म्हणून अशा चर्चा किंवा वावड्या उठतात असंही भास्कर जाधव म्हणाले। माझ्या मनामध्ये काडीची खतखत नाही। तुम्ही काय म्हणाला, त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ एकच आहे की पूर्वी आम्ही जेव्हा शाळेमध्ये जायचो त्यावेळेला गुरुजी एक रोज शाळेमध्ये फळ्यावर चांगल्या प्रकारचा एक सुविचार लिहून ठेवायचे। तुम्ही माझ्या स्टेटसमध्ये कुठेही जर बघितलं तर एक चांगल्या प्रकारच्या सुविचारानं अशा पद्धतीनं काहीतरी मी लिखाण करून पाठवत असतो। मला माहित आहे आज सुद्धा मी काय लिहिलंय ते मनशांती कशातून मिळू शकते अशा संदर्भातलं ते एक मी सुविचार लिहिलेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही खतखत नाही आणि कुठेही अनर्थ नाही आणि त्याचा अन्वयार्थ काढण्याची गरज नाही। ज्या कार्यालय दिमागदारमध्ये उद्घाटन केलं त्याच्यावर हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, माझे पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा फोटो आहे, आदित्य ठाकरेंचा फोटो आहे आणि मी माझ्या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वैभव प्राप्त करून द्या असं जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ जर कोण नाराजी काढत असेल तर त्याच्याकडे मी किती लक्ष द्यायचं? मी फार काही गांभीर्याने तो विषय घ्यायची गरज नाही। काही गोष्टी मला अंगावर घ्यायची सवय आहे, त्यामुळं मी काय असं फार काय त्याचा अर्थ बिर्थ सांगत बसत नाहीत। ज्याला कोणाला काय अर्थ काढायचा त्यांनी काढावा।